आणि नमस्कार मित्र, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपला ब्लॉग असा आहे. तर आज आपण जाणार आहे रत्नागिरीला कसं कसं नाही जात आहे तुम्हाला मी प्रवास दाखवतो. तर तुम्ही लास्ट तक बघत राहा. आता इथनं मी पनवेल ते मुंबई श्रेष्ठ झालं, श्रेष्ठनं डायरेक्ट गाडी पकडणार. मग कारण की मला इथनं ना भेटत नाही ट्रेन, म्हणजे बसायला भेटत नाही, उभं राहायला लागतं मला, उभाच लागत नाही आपल्याला. तर आपण आता जातो, इथून निघतो आपण फटाफट, डायरेक्ट स्टेशनला भेटू आपण. चला आता मित्रांनो, मी आलो तर स्टेशनला आलेलो आहे. तर ही ट्रेन आपली CST जाणारी, तर आपण ट्रेनने जाऊ फटाफट. तर बघू जागा. ओके, इथं बसा लागेल, गर्दी आहे. आम्ही इथं चढू. आता मी आलो मुंबई CST. तर माझ्यासोबत आहे माझी बारकी असते. पाऊण तासामध्ये गावची ट्रेन बघायची, बघू. आणि गर्दी पण भरपूर आहे, मजबूत आहे इथं. आता अजून एक मोठी असते येते माझी, तिला घेऊन डबल अजून एक व्यक्ती येते, ती पण माझी सिस्टर येते. बघू, तिकीट पण काढावं लागेल. आणि इथं तर आपण 5 तासाचा प्रवास केला, आता आपण 12 तासाचा प्रवास करणार आहे. आता इथं भेटेल ती ट्रेनने जाणार आपण. मित्रांनो, मी आता आलो इथं स्टेशनला उभ्या साईडला. तर इथं ट्रेन बिन लागतात नंबरप्रमाणे. आणि गर्दी बघा पहिले किती आहे. तर आपण गर्दीतून जाणार आहे आणि मी इथं एकाच दिवसात जाणार आहे. तर तुम्हाला प्रवास कसा आवडतो लास्ट तक बघा. तर आता चला पुढं जाऊ आता आपण. गर्दी बघा ना किती आहे मारण्यात. आणि दादाने सामान पण घेतलं, काय माहीत नाही त्याला. आता इथं ट्रेन लागतात आहे, बघू आपण. ट्रेन 14 नंबर, इसला 14 नंबर. गर्दी पण बघा ना किती मजबूत आहे यार. आणि मी प्रवास पण पाऊण तास प्रवास, डबल अजून प्रवास करायचा रत्नागिरीला जायचं, म्हणजे टोटल 8 का 10 तासा प्रवास आहे माझा. आणि मी तसाच डायरेक्ट निघालो, काय खायला नाही. तर बघू ट्रेनमध्ये काय भेटतं. नाईटलाच म्हणजे डेला जाणार होतो मी, तुमच्यासाठी डेसाठी करणार होतो. डेला मस्त की बॅकग्राऊंड बाहेर येतो. बघू आता नाईटला बघू काय ट्राय करू तुम्हाला दाखवायचा. आणि मी जाणार आहे तर रत्नागिरी, तुम्हाला माहिती आहे आपला ब्लॉग काय रत्नागिरी ते पनवेल. आता आपण म्हणणार मुंबई ते रत्नागिरी, म्हणजे पनवेल मुंबई रत्नागिरी 3 प्रवास करणार आहे. म्हणजे माझी पूर्ण हालत जाणार आहे माझी. बघा ना काय भारी वाटतं. नंतर फर्स्ट टाईम मी मुंबई ते रत्नागिरी येतो. आणि कधी पण डेली पण मी पनवेल ते रत्नागिरीत जातो. इथली एक बाईक घ्यायची का? नको, मारण्याचे. बघू आता ट्रेन किती नाही. बाबा लाईन आहे, किती लाईन आहे बाबा. लाईन लय मोठी आहे. लाईनीत उभं राहायला म्हणजे एका डब्यामध्ये चढू शकत नाही. दीदी बोलले लाईनीत उभा राहा. हे बघा ट्रेन, सामान आपण थांबू इथं. ओके, पुढे चला ना. गर्दी मस्त आहे इथं. आणि मी इथं उभा आहे आणि बघू शकत ना गर्दी किती आहे. मरणाची गर्दी, पॅक झाली वगैरे गाडी. आता मी इथंच उभा राहणार आणि इथं तर मी 3:30ला पोचू रात्री. बघू किती टाईम लागतो, किती नाही टाईम. आणि तुम्ही ब्लॉग तर लास्टमध्ये बघा. इथं माणसं बघा, बघू शकता किती टाईम लागतो, किती मोठी कधीच एवढा जात नाही. आपल्याला गर्दी जमत नाही, आपल्याला हवा लागते.
चला मित्रांनो, आपली ट्रेन सुटलेली आहे. बघूया ट्रेन. बॅग रेंगे उधर उसने ये काचे उसने फिर खोले. आता आम्ही आलो रत्नागिरी स्टेशन. भावानं आता आम्ही आलो आहे स्टेशनला. धुवायला आलो असेल ना. बघा दिवा पॅसेंजर स्टेशनला नाही मी बसलो नव्हता. डायरेक्ट गाडीचं बसलो डायरेक्ट. असा जागाच नाही. बॅग झाली पूर्ण जागा. गर्दीतनं असं होत असते ना. त्याची आपली इथं वांदे होतात. मला 4 तास नाही 7 तास प्रवास करायचा आहे. पुढच्या थांबले कोचिंगला. तर आता निघाल दादा जाशील. बस मी सर असं बरं मोकळं वाटलं ना. हा बरं वाटलं. काय पायाची वाट लागली ना पूर्ण पूर्ण कुरकुर. दादाचे पाय बरं वाटलं असेल तर काय नाही. आता इथनं निघाले दारातून रत्नागिरी भेटतो डायरेक्ट. आता अजून 1 तास किती वाजले? 1:45 झाले. 3 साडेतीनला जाईल रत्नागिरी. आता आपण जाईल 3:30ला भेटू. चला. तर मित्रांनो, आता मी खेडला थांबलो क्रॉसिंगला. बघू शकता पुन्हा ट्रेनच थांबले क्रॉसिंगला. खेडला. खेडला पोचलो मित्रांनो. 2 वाजून 15 मिनटं. बघू शकता. चाय बीवाला आला. चाय घ्यायची तर घेऊ. नंतर दिलं काहीतरी खायला आणू. ट्रेन पण सिग्नलला थांबले. तर थांबत नाही का ती ट्रेन. प्रवास असा करावा लागतो मुंबई ते. तर मित्रांनो, आता आम्ही उतरलेलो आहे रत्नागिरीला. तर ट्रेन तर पूर्ण खाली झालेली आहे. 3:43ला आली ट्रेन. पुढे जाऊ डायरेक्ट. बघू किती टाईम लागतो जरी जायला. बघू शकता रत्नागिरीत पोहोचलो. ते बॅग उचलतो. बघा कसली गर्दी बघा ना मित्रांनो. फुल गर्दी बाई. आता 3:45ला आलो आता. बघू घरी किती टाईम लागतो आंबेशेत जायला. आणि गावचं नाव पण सांगतो मला. आंबेशेतात तुम्ही जाणार आता. तर किती टाईम लागतो किती नाही टाईम तो लास्ट टाईम बघत आहो. प्रवास तर बहुत खतरनाक झाला. कारण की मी 12 तास प्रवास केला. 6ला मी निघालो आहे. 6ला नाही 5ला निघालो. 5:30ला निघालो मी. तर बघत राहा ब्लॉग. तर काय बघू काय भेटतं वरती जायला. भेटलं जाऊ बरं आहे. हे बघा पोस्टर पण आहे. सोड. हो लिफ्ट बनवले मित्रांनो. आपण लिफ्टनी जाऊ. लिफ्ट आहे. ब्लॉग कसा आवडला नक्कीच सांगा. प्रवास पण खतरनाक झाला आपल्या. चेहऱ्याची वाट लागली ना. तुम्हाला माहिती आहे कुठं बसलेलो तेव्हा. आता जाऊ. तिकीट कंट्रोल असते. आणि यावर्षी रत्नागिरी भारी बनवलेलं. मी तर एकच दिवस राहणार आहे. जास्त दिवस राहणार नाही. मी एकच निघणार आहे. तर माझं ते एक काम आहे. ते काम करून डायरेक्ट चिमणता डायरेक्ट पनवेल रिटर्न मुंबई. मी आता मुंबईवरून बसलो. पनवेलवरून बसलोच. बघू कसं आहे ते. ही बघा रत्नागिरी. कोणतरी येते.
तर आता मी तर आलेलो मस्त की तो नजारा पाहिला बघा रत्नागिरी बघा. गाईस नाम द्या बघा, नाव बघा कसं आहे कोकणकर रत्नागिरी. तर हे वगैरे होणं आणि हे कसं वाटतंय भारी मस्त आहे ना. आता हे 4 वाजलेत आता बस भेटेल डायरेक्ट आंबेशेतर. आता काय दिसणार नाही तुम्हाला. तर आपला ब्लॉग इथंच संपतो. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगला. कसं ब्लॉग आवडलं ते नक्कीच सांगा. बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगला.